जेव्हा याचं लॉन्चिंग झालेलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते, तर आम्ही मग काय ठरवलं की एक बाईक रॅलीची यात्रा काढायची आणि त्याच्याद्वारे सडक सुरक्षेचा संदेश सर्व लोकांना द्यायचा. आणि त्याचबरोबर आज भारताला स्वर्णिम भारत बनवण्यासाठी काय केलं पाहिजे याची माहिती सर्व भारतवासियांना द्यायची. परवा पंतप्रधानांनी जेव्हा लॉन्चिंग केलं त्यावेळेला त्यांनी एक अपेक्षा ठेवली होती त्याच्यामध्ये की आपल्या भारतातले जे नागरिक आहेत, भारतातले जे नागरिक आहेत त्यांना जे सवलतीची जाणीव आहे ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नही करतात, परंतु त्याबरोबर स्वतःचं कर्तव्य काय आहे, भारताचा नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य आहे याची जाणीव जेवढी असायला पाहिजे तेवढी नाही आहे. तर त्यांनी सांगितल्या ब्रह्माकुमारी विद्यालयाचे भाई बहीण आहेत ते आपल्या देशातील जनतेला स्वतःच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यामध्ये सक्षम आहेत असा माझा विश्वास आहे, हे त्यांनी सांगितले. आणि ते मग या कार्यक्रमाच्या द्वारे आपण आरंभ केले. तर याच्यासाठी आपण काय केलेलं आहे की किल्ले शिवनेरी ते शनिवारवाडा पुणे त्याचा एंड चतुःशृंगीला होईल. तर किल्ले शिवनेरी ते शनिवारवाडा पुणे अशा प्रकारे बाईक रॅली आम्ही काढत आहोत. आणि याच्यामध्ये 75 बाईक असणार, त्याच्यावर सगळे ब्रह्मकुमार वगैरे त्याच्यावर बसलेले असतील आणि ते सडक सुरक्षेचा संदेश ठिकठिकाणी गावामध्ये देणार आहे की तुम्हाला ॲक्सिडेंट कमी करायचे असतील तर काय केलं पाहिजे. चालवणाराचं मन हे शांत असायला पाहिजे. तुम्हाला अनुभव सांगतो, ज्या वेळेला विशेष शाखेचे पोलीस कमिशनर त्यांच्याबरोबर आम्ही बोलत होतो तर ते म्हणजे आता पुणे शहरामधून एवढ्या 75 बाईक जाणार आहेत. तर ते म्हटले की तुमचं विद्यालयाचं चांगलं मोठं कार्य करतं मी परिचित आहे, परंतु ह्या बाईकवर बसणारे कोण आहेत मग, त्या बाईकवर बसणारे कोण आहे, कॉलेजचे विद्यार्थी वगैरे जर बसणारे असतील तर मी तुम्हाला लगेच परमिशन देणार नाही. काय म्हटलं की आमचेच ब्रह्मकुमार वगैरे सगळे आहेत ते त्याच्यावर. मग ते म्हटले तुमचेच जर ब्रह्मकुमार बाईकवर बसणारे असतील तर मी तुम्हाला परमिशन लवकर देऊन टाकतो म्हटले, कारण मला गॅरंटी आहे की तुम्ही शांततेने कुठलाही भंग शांततेचा न करता व्यवस्थित यात्रा तुम्ही करा. मग त्यांनी आपल्याला परमिशन पण दिलं, DSP पुणे यांनी पण आपल्याला परमिशन दिलं. पण 6 आणि 7 दिवस 2 दिवस ती यात्रा होती. तर अगोदर आम्ही पुणा सिटीला 6 तारखेला करत होतो, 7 तारखेला पुणे ग्रामीणमध्ये करत होतो. परंतु अचानक पंतप्रधानाचा प्रोग्राम पुण्याला बनला आणि पंतप्रधानांचा प्रोग्राम बनल्यामुळे 6ला काही तिकडे पुण्यामध्ये जाता येईना. मग आम्ही ठरवलं की 6ला आपण शिवनेरीवरनं सुरू करू आणि शनिवारवाड्याला संपू. मग आम्ही शनिवारवाडा ते शिवनेरीऐवजी शिवनेरी ते शनिवारवाडा असं नियोजन केलेलं आहे. तर 6 मार्चला ही जी भारत यात्रा आहे, म्हणजे ही जी स्वर्णिम भारत यात्रा आहे, बाईक यात्रा आहे, तिचा आरंभ सकाळी 7 वाजता जुन्नरला होईल. आम्ही प्रथम शिवनेरीला चक्कर मारून जुन्नरच्या सेवा केंद्रावर परदेशपुऱ्याच्या चौकामध्ये याचं आरंभ होईल आणि मग ती यात्रा जुन्नरचं संपूर्ण शहराला राऊंड मारून तिथे साधारण 8च्या दरम्यान कार्यक्रम होईल. याच्या ओपनिंगचा कार्यक्रम होईल. मग नाश्ता वगैरे करून ही जी बाईक यात्रा आहे ती मग घोडेगावला जाईल आणि घोडेगावला 1 तास तिथे राऊंड मारून मग साधारण 12 वाजता ती नारायणगावमध्ये प्रवेश करेल. तर मग ती यात्रा मधल्या रस्त्याने सावरगाव गुंजाळवाडी करून वारुवाडीला येईल. मग वारुवाडीला शाळेच्या गेटच्या तिथे वारुवाडीचे सरपंच त्याचं स्वागत करतील आणि मग ती यात्रा पुढे खाली जाऊन कॉलेज रोडने जाऊन पुढे मेन हायवेला मिळेल. मग मेन हायवेवरून स्टँडवरच्या एसटी स्टँडच्या चौकामधून मग ती वेशीपर्यंत येईल. मग वेशीला तिथे नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आणि इथल्या काही विशिष्ट नागरिकांच्या वतीने याचं स्वागत जे आहे ते त्या ठिकाणी होईल. तिथे या यात्रेचा उद्देश आणि त्याच्यानंतर सरपंच साहेबांचे विचार असं त्या ठिकाणी 15-20 मिनिटाचा कार्यक्रम होईल आणि पुन्हा मग ती रॅली नारायणगावच्या मेन बाजारपेठेतून जाऊन ओझर मार्गे असे पोलेमळ्यातून मग इथे नारायणगावला भोजन करून पुन्हा या मार्गाने हॉटेल पूनमपासून परत हायवेने मंचर मार्गाने पुढे जाईल.
मनसरला कार्यक्रम आहे. मनसर झाल्यानंतर राजगुरुनगरला आहे. राजगुरुनगर झाल्यानंतर चाकणला आहे. चाकण नंतर भोसरीला आहे. मग 6 तारखेचा भोसरीला क्लोजिंग होईल. मग 7 तारखेला पुण्यामधून यात्रा परत सुरू होईल. तर ती यात्रा धनकोडीपासून सुरू होईल. संपूर्ण पुण्याला राऊंड आहे. जिथे केंद्र सगळे राऊंड शनिवारवाडा वगैरे सगळे बालगंधर्व हे सगळं पुण्याला राऊंड मारून मग चतुःशृंगीला याचं क्लोजिंग होणार आहे 7 जूनला. 6 जूनला सुरू होईल आणि 7 जूनला याचं क्लोजिंग. अशा प्रकारे हा 6 मार्च जून मार्च 6 मार्चला याची सुरुवात होईल आणि 7 मार्चला संध्याकाळी याचं क्लोजिंग होईल. अशी 2 दिवसाची ही यात्रा आहे. मग याच्यामध्ये ठिकठिकाणी चौकामध्ये याचा उद्देश वगैरे सांगितलं जाईल आणि अशा प्रकारे ही यात्रा सुरू करत आहोत. याच्यानंतर आपल्या बुद्धीमध्ये असा विचार आहे की हा जो 75 वर्षाचा लॉन्चिंगचा जो कार्यक्रम आहे तो नारायणगावमध्ये आपण भव्य रूपामध्ये पुढे करणार आहोत नारायणगावमध्ये. आणि तिथनं मग आपल्याला मेडिकलचे 75 कार्यक्रम असे प्रत्येक 75 कार्यक्रम आपल्याला या परिसरामध्ये घ्यायचे आहे. ग्रामविकासचा शेतकऱ्यांसाठी सुद्धा अनेक कार्यक्रम. आता शाश्वत योगिक शेती ही फार सुंदर संकल्पना जी आहे ती या ब्रह्माकुमारी विद्यालय संपूर्ण देश आणि विदेशामध्ये राबवत आहे. तर विषमुक्त शेती. आज आपल्याला अनेक रोग होण्याचं काय कारण आहे ते आपल्याला अन्नामधूनच विष मिळते ना. त्या किड्यांना मारण्यासाठी आपण जे औषध फवारतो विषयुक्त औषध त्यांना मारण्यासाठी फवारतो. परंतु प्रत्यक्षात काय होतं की ते किडे मरत न मरत ते औषध जे आहे ते पानावर राहतं. केमिकलचं औषध असल्यामुळं ते पाण्याने धुवून काही जात नाही. मग ते विषयुक्त औषध ते पुन्हा भाजीच्या रूपामध्ये आपल्या पोटामध्ये जाते. हीच अवस्था फळामध्ये सुद्धा आहे. एकदा आम्हाला आश्चर्य असं वाटलं की एकदा एका द्राक्षाच्या मोठ्या बागायतदाराच्या शेतीमध्ये आम्ही गेलो होतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवले एवढे 5 एकरमध्ये द्राक्षाची बाग वगैरे आहे. तर म्हटलं ही सगळी द्राक्षाची बाग आहे. तर हे आम्ही द्राक्ष देश विदेशात पाठवत असतो म्हटली. आणि ह्या ज्या 4 रांगा आहेत हे आमच्या घरच्यासाठी आहे. म्हटले घरच्यासाठी म्हणजे काय तर ते म्हटले घरी आम्ही खाण्यासाठी वापरतो आणि बाकीचं मग विकत असतो. जे विकतोय त्याच्यावर औषधं फवारली जातात आणि घरच्यासाठी त्याच्यावर मात्र ती औषध त्याच्यावर सेंद्रिय औषध वापरली जातात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जे अन्न आता त्याला आपण काय करू शकतो जी फळं. त्यामुळं फळं जी डॉक्टर म्हणायचे की ए ॲपल कीप्स डॉक्टर हवे. एक जर तुम्ही सफरचंद रोज खाल्लं तर डॉक्टरपासून दूर व्हाल. पण आता ते डॉक्टरला म्हणता येत नाही कारण ते सफरचंदावर भरपूर केमिकलचा प्रयोग झाला. द्राक्षावर कितीतरी औषधं फवारली जातात. म्हणजे आज जे फळ आपल्याला पोषक वाटत होतं ते फळसुद्धा खाण्यामध्ये सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. केळांमध्ये सुद्धा केळ किती पौष्टिक. गरिबाचं अन्न म्हणजे केळ होतं ना. परंतु आज हिरवी केळं रात्री आणली जातात ती त्या टबमध्ये केमिकलच्या बुडवली जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी ती पिवळी होतात आणि मार्केटमध्ये विकली जातात. म्हणजे हे विषयुक्त अन्न जे खायला मिळतं तर त्याच्यासाठी अन्नाची निर्मितीच विषरहित करायची असा प्रकल्प सुद्धा विद्यालयाने सुरू केलेला आहे. त्याचं एक अभियान आपण भविष्यामध्ये काढणार आहोत. तर असे भारताला स्वर्णिम भारत बनवण्यासाठी अनेक प्रकल्प जे आहेत ते विद्यालयाकडे आहेत आणि याच्यामध्ये विशेष मेडिटेशन योगाचा प्रयोग केला जातो. म्हणजे योग त्या झाडाला सुद्धा जर योगदान आपण केलं शुद्ध श्रेष्ठ संकल्प जर त्या झाडाला जरी दिले तरी ते झाड आपल्याला चांगलं फळ देतं आणि सशक्त फळ ते वृक्षसुद्धा देतं. हे आम्ही प्रॅक्टिकली याची लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केलेली आहे योगिक शेतीच्या अन्नाची. की इतर फळं आता टमॅटो आम्ही पाहिले 4-5 दिवसांनी खराब होतात. तर हे जे योगिक शेतीतलं जे टमॅटो आहे ते 20-20 दिवस जसंच्या तसंच राहतं. म्हणजे हाही असा आहे शाश्वत योगीचा प्रकल्प जो आहे तोही विद्यालय करत आहे. अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये महिलांसाठी युवकांसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. आणि या वर्षामध्ये आम्ही हे भारतामध्ये करणार आहोत.
तर मुख्य कार्यक्रम असं 75 होतील आणि त्याच्या अगेन्स्ट हजारो कार्यक्रम, शिक्षण प्रभाग आहे त्याचे हजारो कार्यक्रम भारतात होते. तर असे नारायणगाव केंद्रातून सुद्धा आपण आता काही दिवसानंतर या प्रकल्पाचं मोठं हे ओपनिंग करणार आहोत. तत्पूर्वी ही जी बाईक रॅली येते आपल्याकडे, तर त्याच्याद्वारे सुद्धा सडक सुरक्षेचा संदेश देण्याचा उद्देश आपण ठेवून ही यात्रा करत आहोत. तर ही यात्रा मग आपल्यामध्ये 6 मार्चला नारायणगावमध्ये 12 वाजता येईल. 20 शिपाशी याचं स्वागत आहे. तर आपण पत्रकार बंधूही त्यावेळेला उपस्थित असाल अशी आम्ही शुभेच्छा ठेवतो आणि वारंवार आपण संपर्कामध्ये राहूया. आमचं मेडिकल विंगसुद्धा फार चांगलं कार्य करते संपूर्ण देशामध्ये. तर ज्यावेळेला आमची मेडिकल कॉन्फरन्स असेल तर त्या मेडिकल कॉन्फरन्सच्या वेळेला सुद्धा आपले सर्व पत्रकार बंधूंना मी निमंत्रण देऊ आणि भारतातले जी मीडिया कॉन्फरन्स आहे तर त्या मीडिया कॉन्फरन्सलाही आपण यावं अशी आज या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो. ओम शांती. त्याच्यामध्ये आता तुम्ही जे अभियान सांगितले त्याच्यामध्ये काही तारखा दिलेली जसं 2 ऑक्टोबर 2022 हो असे आंतरराष्ट्रीय योग दिवस वगैरे पण करणार होते. हो ते पण यावर्षी चालू यावर्षी आमचं मग त्याचे प्रत्येक कॉलेजेसमध्ये वगैरे ते आम्ही करतो. किती दिवस चालू हा 1 वर्ष कार्यक्रम चालू, 1 वर्षभर कार्यक्रम. जनजागृती अभियान खूप चांगलं आहे, पण त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी विषमुक्त शेती जी औषधं आपण देतो त्याच्यावर जर बंदी आणण्यासाठी सरकारने काही केलं ती मार्केटमध्येच मिळाली नाही काय स्वरूपी उपयोग होईल. आपण जनजागृती करणार, लोक स्वतःपुरतं आयोजित ठेवणार आणि मार्केटमध्ये विषारी विकणार. म्हणून आम्ही काय केलेलं आहे, सरकारला सुद्धा हे पटवून दिलेलं आहे. विजय भटकर जे आहेत पंतप्रधानांचे सल्लागार, तर विजय भटकरांच्या बरोबर आमच्या बऱ्याच मीटिंग झालेल्या आहेत आणि त्यांनाही हा शाश्वत योगिक शेतीचा प्रकल्प हा त्यांना अतिशय आवडला. त्यांनी आमच्या प्रत्यक्ष ज्या ज्या ठिकाणी ही शाश्वत योगिक शेती केली जाते त्यांनी आपल्या फार्मवर जाऊन सुद्धा व्हिजिट केलेलं आहे. त्याची ती फळं, त्याची विशेषता, त्या पिकांची विशेषता त्यांनी डोळ्यांनी पाहिलेली. तर त्यामुळं विजय भटकरांच्या बरोबर सुद्धा ब्रह्माकुमारी विद्यालय, तर त्यांनी सांगितलं आपण ब्रह्माकुमारी विद्यालय आणि आपण एकत्र मिळून असा एक प्रकल्प करूया असं म्हणजे मागच्या महिन्यामध्येच भटकर साहेबांनी सांगितलं आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. उत्तर प्रदेश सरकार वगैरे अनेक राज्यामध्ये हे अतिशय चांगल्या प्रकारे कार्य चाललेलं आहे आणि ते पंतप्रधानांपर्यंत सुद्धा गेलेलं आहे. त्यामुळं आमचं उद्घाटन करताना आम्ही तुम्हाला त्यांनी त्यावेळेला जे काही बोललं आहे ना त्याची चित्रफित तुम्हाला आम्ही पाठवून देऊ. त्यावेळेला त्यांनी काय बोलले त्याच्यात त्यांनी जैविक शेतीला प्राधान्य देण्याची देशाला फार मोठी गरज आहे, कारण रासायनिक शेतीमुळे रोगराईचं प्रमाण फार वाढलेलं आहे असं त्यांना पण आता जाणीव झाली की आपण ही शाश्वत योगिक शेती, जैविक शेती करणं देशासाठी फार हिताचं आहे. अदरवाईज काय होतं, मग हॉस्पिटल सगळी रोगांनी भरून गेलेली आहे अशी परिस्थिती आहे. त्यातून अन्न उगवतानाच ते विषमुक्त जर असेल तर सात्विक आणि पौष्टिक अन्न जर निर्माण केलं गेलं तर त्याचा देशाला फार मोठा लाभ होईल. म्हणजे मनुष्य निरोगी बनण्यासाठी त्याचा फार मोठा, तर ते आमचं जे प्लॅनिंगनी कार्य चालू आहे. यावर्षीच्या बजेटमध्ये जैविक शेतीसाठी मोठी तरतूद केली. बरोबर. सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्याला काही फंडिंग केले, करणाऱ्याला काही सबसिडी देण्याचंही त्यांनी नियोजन केलेलं. आपल्या जिल्हा तालुक्यामध्ये काळवाडीचे सरपंच आहे त्यांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग राबवला. असं जर तुम्ही म्हणता आपल्या देशभरात 5,000 शाखा आहेत, त्या शाखेच्या मार्फत एकेका ठिकाणी जर समजा सेंद्रिय शेतीचा प्रकल्प राबवून त्याचा भाजीपाला जर आपल्या केंद्राने जरी सुरुवात केली तर बराचसा परिणाम होऊ शकेल आणि बरंच सुरुवात केली. बरोबर, योग्य. म्हणजे याच्यासाठी तोही आम्ही आता तसं नियोजन करत आहोत की सात्विक म्हणजे भाजीपाला, सात्विक फळं, अन्न ते निर्माण करून ज्यांना म्हणजे आवश्यक आहे ते सेलिंग करण्याचं त्याचंही थोडंसं आमचं प्लॅनिंग त्या दृष्टीने
चालू आहे. त्या पद्धतीने ट्रेनिंग पण चाललेले आहे त्याचे, ट्रेनिंग पण घेत आहोत. ह्या विद्यालयाचं यांनी कसं केली पाहिजे त्याचं ट्रेनिंग ठेवलेलं आहे. त्याचं आपण ते हे सांगा ना ते. शाश्वत योगिक शेतीचं ट्रेनिंग सुद्धा हां. दिलं जातं. एक 2 दिवसाचं तो पण आपण या ठिकाणी एक कार्यक्रम राबवणार आहोत. शेतकऱ्यांना शाश्वत योगिक शेती कशी करायची याचे ट्रेनिंग दिलं जाणार. त्याच्यावरती गृहवाटिका पण कशी केली पाहिजे त्याचं पण ट्रेनिंग विद्यालयाने ठेवलेलं आहे. म्हणजे घराघरामध्ये जर समजा कुठं जागा नसेल तर टेरेसवर जरी तुम्ही केली तर तुम्ही तुमच्या घरासाठी थोडीशी का होईना करू शकता. म्हणजे गृहवाटिकापासून ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली आहे. आणि ठिकठिकाणी आपल्या इथं आता खोडदमध्ये पण करायचं चाललेलं आहे, आपल्या नारायणगावमध्ये पण करायचं चाललेलं आहे, जुन्नरमध्ये एक करायचं चाललेलं आहे. तर हे जे आहे हे त्या आत्ता सध्या प्रकल्प ते राबवतात ते सगळेजण. आणि कोल्हापूरमध्ये तर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये याचा प्रकल्प चालू आहे. वर्षभरचे कार्यक्रम होणार आहे. हो. नारायणगाव सेंटरमध्ये तुम्ही काय काय आयोजन केलं, असं काय शेड्यूल केलेलं आहे का वर्षभरात? नाही मग ते आता आम्ही नाही त्याचं आता आम्ही नियोजन करणार आहोत. मग ते नियोजन झाल्यानंतर मग इथे त्या ओपनिंगचा एक मोठा प्रोग्राम ठेवणार आहोत. आता हे जस्ट झालं ना त्यामुळं फारसं मार्जिन पहिला मिळालं. कार्यक्रम तुम्ही नियोजन केलं? हां आता हा फक्त पहिला हे सुरू झालं आता इथूनपासून. इथनंतर प्रत्येक क्षेत्रात होणार. एज्युकेशनच्यासाठी सुद्धा आमच्याकडे व्हॅल्यू एज्युकेशनचं सिलेबसच आहे. आणि व्हॅल्यू एज्युकेशनची आज समाजाला फार मोठी गरज आहे. आज आपण पाहतो की डॉक्टर व्यवसायाचं मेडिकल व्यवसायाची सुद्धा आज अवस्था फार भयावह अवस्था आहे. डॉक्टरना आपण नेक्स्ट टू गॉड म्हणतो. परमात्मा नंतर कोण पृथ्वीवर आहे तर डॉक्टर आहे. परंतु आता करोनाच्या काळामध्ये आपण जे पाहिलं अनेक डॉक्टरांनी मनापासून फार चांगली कामं केलेली आहेत, त्यांचं स्वागतच आहे. परंतु अनेकांनी किती कशा प्रकारचा व्यवहार केला पेशंटचं हे आपण पाहत. या सर्वाला कारण काय? ज्या वेळेला म्हणजे अशिक्षित मनुष्य काही चूक करतो, ठीक आहे बा अशिक्षित आहे, पण उच्च शिक्षित मनुष्य ज्या वेळेला काही समाजाला घातक काम करतो तेव्हा विचार करण्याची वेळ येते ना. तर का एवढा उच्च शिक्षित मनुष्य सुद्धा असं का करतो? तर याला फार मोठं कारण आहे. याला फार मोठं कारण आहे की त्याला शिक्षण देत असताना, ते डॉक्टर बनत असताना किंवा इंजिनियर बनत असताना किंवा IAS बनत असताना त्याला जीवनमूल्य शिकवलंच गेलं नाही ना. त्यांना म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन जे आहे ते त्याला दिलंच नाही ना. नीतिमत्तेचं जीवनात केवढं मोठं स्थान आहे हे त्याला शिकवलंच नाही ना. त्यामुळे ते शिकून फक्त डॉक्टर झाले ना. पण भ्रष्टाचारमुक्त जीवन कसं जगायला पाहिजे हे त्यांना ट्रेनिंगच दिलं गेलं नाही. IAS ऑफिसर ज्या वेळेला अशा प्रकारे करतात तर त्यांना शाळेमध्ये ते शिकवलंच गेलेलं नाही. आणि पूर्वीच्या आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये तो पाया होता. जसं आपण म्हणतो ना की व्हेन वेल्थ इज लॉस देन नथिंग इज लॉस, व्हेन हेल्थ इज लॉस देन समथिंग इज लॉस, अँड व्हेन कॅरेक्टर इज लॉस देन एव्हरीथिंग इज लॉस. परंतु आज उलट झालेलं आहे ना. आज व्हेन कॅरेक्टर इज लॉस देन नथिंग इज लॉस, वेल्थ इज लॉस म्हणजे समथिंग इज लॉस, आणि वेल्थ इज लॉस म्हणजे एव्हरीथिंग इज लॉस असं आज झालेलं आहे. तर याच्यासाठी या देशाला पुन्हा आध्यात्मिकतेच्या द्वारे अध्यात्मानेच या देशाला जगाचं गुरु बनवलं होतं. पहा आजही भारत देशाची विशेषता काय आहे? आपण उच्च शिक्षण घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जातो, अमेरिकेला जातो, लंडनला जातो. परंतु उच्च शिक्षणासाठी जरी विदेशात गेलो तरी विदेशामधल्या लोकांना ज्या वेळेला शांतीची गरज पडते त्यावेळेला ते कुठे येतात? ते भारतामध्ये येतात. आजही शांती भारतामध्येच आहे. मी आता मगाशी इंग्रजी शब्दांचा वापर केला ना, तर मराठीत सांगितलं. आमचे प्रेक्षक मराठी आहे, चालेल. त्यांना सोपं भाषेत. तर ते जे सांगितलं ना, व्हेन वेल्थ इज लॉस देन एव्हरीथिंग इज लॉस, की आपलं समज जे पैसे गेले म्हणजे सगळं काही गेलं. धन गया सब कुछ गया. त्याच्यानंतर आरोग्य गेलं म्हणजे थोडंफार काहीतरी गेलं. आणि चरित्र गेलं म्हणजे
सर्व काही गेलं हे आपण म्हणत होतो, परंतु आजच्या समाजाची धारणा ही वेगळ्या प्रकारे झालेली आहे. आजच्या समाजाला काय आहे, चरित्र जर गेलं याचा अर्थ काहीच गेलं नाही असं झालेलं. आरोग्य गेलं तर काही थोडंफार गेलं, आणि पैसा गेला याचा अर्थ सर्व काही गेलं असं आज मनुष्य समजून चालले. त्याच्यासाठी यथार्थ माणसाला जीवनाचा अर्थ जाणून घेणं फार गरज आहे. फार पैसा मिळवलं म्हणजे फार सुखी होतं असं काही नाही. थोड्या पैशामध्ये सुद्धा जीवन कसं जगावं हे जर माणसाला कळलं ना तर त्याला फार पैशाची गरज नाही. पेट क्या मागता है, 2 रोटी मागता है. पोटाला काय लागतंय समजलं ना. मग पोट भरण्यासाठी जे लागतं ते थोडं लागतं, परंतु जर पेट्या भरायच्या असतील तर मग फार लागतं समजलं ना. आज व्यापाऱ्याची नीती काय झाली, पोट भरण्यापेक्षा पेट्या भरण्याकडेच त्याची दृष्टी निर्माण झालेली आहे. आणि पैसा पैसा करत बसल्यामुळं पैशामध्ये थोडी शांती ठेवलेली. शांतीचा मार्ग आत जाणारा मार्ग आहे, आत्म्याच्या दिशेने जाणारा मार्ग आहे. आत्म्याचा धर्म शांती आहे. म्हणून मनुष्य मृत्युमुखी पडल्यावर जेव्हा त्याचा अंत्यविधी होतो त्यानंतर आपण सर्वजण काय म्हणतो की 3 मिनिट उभे राहा आणि त्या आत्म्याला शांती. आत्म्याचा संबंध शांतीशी आहे, या गोष्टीशी नाही आहे. तर ते आपल्याला मृत्यू झाल्यावर कळतं, त्याचा काय उपयोग नाही ना. जिवंत असतानाच आपल्याला शांती कशी प्राप्त करावी याचा अभ्यास केला पाहिजे, हे ज्ञान समजून घेतलं पाहिजे. आणि हे काम हे विद्यालय आज करत आहे, आध्यात्मिक ज्ञान सांगायचं. आपण म्हणता पैसा, जास्त पैसा पण गरजेचा नाही, परंतु पैसे आता डॉक्टर ऍडमिट पण करून घेत नाही आजच्या काळात. हां बरोबर आहे ना. त्यावेळेला मग पैसा फार लागतोच ना. नाही, त्यावेळेला पैसा लागतो ॲडमिट करण्यासाठी समजलं ना. परंतु ह्या कर्म फिलॉसॉफीला समजून जर आपण व्यवस्थित प्रकारे जर जीवन जगलो, व्यवस्थित प्रकारे जीवन जगलो तर आपल्याला मेडिकलवर सुद्धा फार खर्च करावा लागत नाही. जर व्यवस्थित जीवन, पूर्वीची माणसं पहा समजलं ना, ज्यांनी आयुष्यभर कधी गोळी न घेणारी पण लोक आहेत, म्हणजे व्यवस्थित जीवन जगलो ना तर ते सुद्धा फार गरज पडत. आता गरज नाही हे डॉक्टरांसोबत सांगायचंच आहे. त्यांचं पण समुपदेशन सगळ्यांचा सारखा आहे का, समाजातल्या सगळ्याच घटकांना टीचिंग करण्याची गरज आहे. हा बरोबर. हे आपापल्या मार्गात म्हणजे आपल्या साईड जर आपण प्रामाणिक वागलो ना हां तर ही वेळेला नाही. ते कसं होतं, तुम्ही जे चांगलं काम केलं ना ते नॅचरली आपल्याला समाधान वाटतं. भले आपण चुकीच्या मार्गाने काही केलं तर आपलं मन तर आपल्याला खातं ना की गो मी काही बरोबर, भले मी बोलेल त्याला वकिली करून सगळं सांगेल, पटवून देईल, परंतु आपलं मन आपल्याला सांगतं ना की हे तू चुकीचं केलं आहे. कारण मन आत्मा जी ओरिजिनली ती सतोप्रधान आहे ना, रिअल गोल्ड आहे ना आत्मा. आता विकारांचं त्याच्यावर मिक्सॅरिटी झाल्यामुळे समज तो बट्टा, विकारांचा बट्टा त्या ओरिजिनल आत्म्यामुळे मिक्स झाल्यामुळे सर्व गडबड झाली. त्याला दूर केलं तर आत्मा आहेच काय, आत्मा आहेच शक्तिशाली, आत्मा आहेच पवित्र. म्हणून पवित्रता प्रत्येकाला प्रिय आहे ना. स्वच्छता ही सगळ्यांनाच प्रिय आहे. जिथं स्वच्छता आहे तिथं आपल्याला बसावंसं वाटतं, आणि जिथे अस्वच्छता आहे आपल्याला वाटतं चला एकदाचं निघून जाऊ. कारण पवित्रता आत्म्याचा धर्म आहे, सत्य हा आत्म्याचा धर्म आहे, प्रेम हा आत्म्याचा धर्म आहे. प्रेम हे आत्म्याच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. ते विकारी प्रेम नाही पाहिजे, निर्विकारी प्रेम, निस्वार्थ प्रेम, ती आत्म्याला सुख देत असतं. आणि आज आपण ह्या धावपळीच्या जगामध्ये काय झालं की ही जीवन मूल्ये जी आहे त्याच्यापासून आपण फार दूर निघून गेले. आम्हाला त्याशिवाय पर्याय पण नाही ना. आता तुम्ही बोलवलं 10 मिनिटांनी पोलीस स्टेशनला जायचं, 15 मिनिटांनी तहसीलदाराकडे जायचं. हा आहे ते. आता काय प्रत्येकाच्या याच्यात म्हणजे ते आहे. आता आम्ही एका पोलीस इन्स्पेक्टरकडे गेलेलो, तर आम्ही बसलो एक 10-15. ते म्हटले जरा बसावं. म्हटलं आता आम्हाला ते म्हणले थोडे बसावं. काय होतं म्हटले, दिवसभर आमच्याकडे कोणी चांगली माणसं येतच नाही म्हटले. समजलं ना, कोणी चोरीच केलंय, हेच केलंय, तेच केलंय म्हणले, भेटच होत नाही म्हटले चांगल्या माणसाची. जे अशी
आणि त्या दिवशी आपले विशेष शाखेचे कमिशनर ते म्हटले की तुम्ही काय करा, आमच्या पोलिसांना आता फार बर्डन आहे म्हटले, इतकं म्हणजे पोलिसाचं जीवन इतकं टेन्शनचं झालेलं आहे म्हटले, तुमचं ते जे योग आहे ते म्हटले मी तुम्हाला ग्रुप देतो 30-30 पोलिसांचे, तुम्ही त्यांना मेडिटेशन शिकवा, तुम्ही त्यांना जे तुमचा राजयोग आहे तो शिकवा, जे निदान कुठेतरी स्टॅबिलिटी तर तयार होईल ना. आज पोलीस आपले पाहायला कोणच नाही आहे म्हटले, आज आता बंदोबस्त म्हणली 24-24 तास कामं करावं लागतं, झोप नाही काय नाही, डोक्याला टेन्शन. तर म्हणजे अशा वेळेला हे राजयोगाची जी आवश्यकता आहे, प्राचीन भारताचा योग जो आहे त्याची फार गरज आहे. तो प्रॉपर सोल्युशन आहे या सगळ्या समस्यांचं. प्रत्येक ठिकाणी समस्या आहे, परंतु हे जर राजयोगाचा जर अभ्यास केला ना, आपण आहे त्या कामामध्ये व्यवस्थित, योग हा कर्मसु कौशल्यम, योगामुळे कर्मामध्ये कुशलता येते. आपण असं कर्म करतो की ज्याच्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होतं, ते योग आपल्याला शिकवतो की कसं कर्म करायला पाहिजे प्रत्येकासाठी. पत्रकारांसाठी एक वर्कशॉप घ्या, हां बरं समुपदेशन करा. बरं चालेल. मगाशी जे म्हणाले ना की पोलीस असं म्हणाले हो. की आमच्याकडे सगळी लोक अशीच येतात, हां ते मन शांती देत नाही. हां बरं आता तुम्ही त्यांना शांती देऊ शकता, हां त्यांना बाकी काही देऊ शकत नाही. नाही बरं त्यांना बाकीचं त्यांच्याकडे मिळत असते. बरं हे उदाहरण मी हम्म. महाराष्ट्रातलं भारतातलं सांगत नाही, नाही, बरोबर. मी पाकिस्तानमधलं सांगतो. बरं बरं हा योग आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.